या नाचक्याचा का बरं फोन आला आता? याला काही काम दाम नाही, डोक्याला ताण. थांब. हॅलो, इकडे आहे घरी. काय म्हणतो, बोल ना. हा, कोणती? अरे अक्षय कुमार तर नाही मी. हा, ती आरती का? हा बोल ना. काय म्हणतो, काय झालं? कोणासोबत? मग आता तू फोन लावला तर तुलाच माहिती असणार ना. मी तर घरीच आहे ना बाई. नाही, मी सकाळपासून घरीच आहे. अरे तुझ्या बहिणीने मारण्याची आणली तिला मगाशी कॉलेजमध्ये मारण्याची भांडणं चालली तिथे. आईच्या कशावरून? अरे तिला परत रूप आणली तुझ्या बहिणीने तिच्या धरून. हा का? अरे काय वरती टकली बिकली पडली असेल नाही तर. नाही रे, केस लय मजबूत राहतात त्यांची. एवढ्या लवकर टकलं? अरे एकदा माणसाचं टकलं पडू शकतं पण त्यांचं टकलं नाही पडू शकत ना. कसं काय चावतं तू? मला सांग तू बघ आता ती कशी पिटी असेल. झालं तो ब्रेकअप झालं तुमचं आता? नाही, ब्रेकअप काही होणार नाही. मी माझ्या बहिणीला सांगतो ना, आता विचारतो ना मी काय झालं काय नाही. काय झालं म्हणजे? कशावरून झालं ते तर सांग. कशावरून झालं ते तर सांग. मला काय माहिती कशावर झालं. त्यांची भांडणं चालली होती जोराची दोघींची. हा, मी पाहिली. हा, चाललोय यांचा धिंगाणा मारण्याचा. बरं. आणि कधी एकामेकीला अरे म्हणलं काय चाललंय ना काही धिंगाणा. हा, काय म्हणली का नाही तिने? तू सांगितलं नाही तुला? नाही, ती तर आता कॉलेजवरून आली बसली माझ्यासमोर बाजूला मोबाईल घेऊन. आणि ती एखादी मुस्काडी ठेवून आधीच कसला तू नाचलेला ह्या जेवण दिसतो. एक तर कस तरी खजुऱ्या तोंडाचा दिसतो. पटली ती कस तरी बिचारी एकटी. हा, मी विचारतो तिला. थांब, विचारतो. खजुऱ्या तुला दुसरी भेटणार बी नाही. अरे नको, इज्जत घेऊ ना. जेमतेम पटली तर पटली. तू अजून मोडायचा प्रयत्न करतोय का? ठेव फोन. ठेव बरं बोल म्हणजे. मग अशी चव घाल तू. ठेव. काय झालं? काय झालं तुझं त्या आरतीचं? आरतीचं? हा, अरे तिला अगाऊ आहे पोरगी. कॉलेजमध्ये मी गेली होती ना, पाणी मागितलं तिनं, पाणी पण प्यायला नाही दिलं. मग दिलं असतं तर काही झालं असतं का? गोडवर पाणी. मी तिला नाही मागितलं. हा, अच्छा. पागल येड्या डोक्याच्या आधी गोष्ट ऐक. हा, तिनं मला मागितलं नाही, मी तिला पाणी मागितलं, तिनं दिलं नाही. आपल्या तिथून पाणी घेऊन जाते ती, माहित आहे का तुला? मग नाही दिलं तर नाही दिलं. त्याच्यात झिपोट्या धरायची काही गरज होती का? थोबाड चांगलं नाही तिचं, मन तरी चांगलं पाहिजे. माहितीये तुझा बॉयफ्रेंड किती गुणाचा येतो. जसा काही रजनीकांतच येतो, पुष्प जसा. माझावाला चांगला आहे, त्याला काही नाही मग बोलायचं. ती पण चांगली, तिला काहीच बोलायचं नाही. ती सोबत मग एवढी गरज आहे ना तुला? मग स्वतःची बाटली घेऊन जायची ना. मी विसरली होती. भांडणं करायची काय गरज होती? स्वतःची बाटली घेऊन जायची. एवढी मोठी टाकी आहे, नाही तर मी टाकी घेऊन आलो असतो कॉलेजला. तुझी गर्लफ्रेंड काही गुणाची नाहीये. तुझा बॉयफ्रेंड मी काही गुणाचा नाहीये. माझा बॉयफ्रेंड गुणाचा, त्याला काही बोलायचं नाही. त्याला काही बोलायचं नाही म्हणजे काय? तुझी कोणती गुणाची आहे रे ती? तिला पाणी मागितलं, साधं पाणी नाही देता आलं, तिला इथूनच पाणी घेऊन जाते. 190 मारली तर गटारात अगोदर 190 मारली तर गटारात पळत बसतो तो भंगरी. माझी गर्लफ्रेंड चांगली. पाहिजे आधी ना स्वतःच पावा खाल. ये आता ती आपल्या घरात सोबत नाही. आपण पण किती गोरे आहोत. हा, राहू दे. तुझे लेकर काळे होतील काळे, आपण गोरे आहोत. झाले काळे, राहू दे काळे. मला चालतील काळे. आबा तू जसा आमुषाचा चंद्र पाय तू पहिले. काळे लेकर चालतात आपल्या खानदानी? तरी काळा आहे का सांग बरं? मी काळ्या मुलीशी लग्न केलं ना, ते पण गोरे होतील. तो निसर्गाचा नियम आहे. आम्ही काही करू दोघं. निसर्गाचा नियम उलटा करणार आहेस तू? एवढूच्या गोष्टीची एवढी मोठी गोष्ट करू आहे तू. मला नाही आवडली का त्या मला आवडली नाही ती. मला नाही आवडली ती. मला नाही आवडली तर मग निघ ना इथून. मी कशाला निघू? मग मला आवडली नाही ती. आपल्या नाही तर काही करत नाही तर बाजूला निघाल मी माझा. मी आधीच सांगते, मी आप्पाला सांगते तुझं काय सुरू आहे. आप्पा काय करू? काय करण म्हणजे लग्नच नाही होऊ देणार आप्पा. असं आडवं घुसतो आधी ब्लॅकमेल कर. हा करतो. मला नाही आवडली ती, नक्षडी आहे ती, मला नाही आवडली. तिचा काही स्वभाव पण नाही चांगला. मग घरात नाही राहायचं. तूच नाही घरात सांग माझं लग्न करून द्या मला. पहिले खायची सोय लावा, पोटा पाण्याची. काय काम करणार आहेस तिला? आता मी गेलो तर असे कामाचे काम पडले मला. तू कोण सांग विचारणारी मला? मी बहीण आहे तुझी, मी विचारीन काही पण करीन. मग तिच्याशी काबर बांधली? मग मी भांडेन, मला नाही आवडत ती. काबर नाही आवडत तिचा थोबड पाहिजे की मला राग येते. मग निघ इथून. थांबायचं नाही माझ्या घरात. तुझं घर नाही आहे ते, माझं पण
मनावर आहे, अर्धा हिस्सा आहे माझा त्याच्यात. आप्पाला सांगून 2 वाटे पाडायला लाव त्याचे. आतापासून वाटणी करणार आहेस का तू? आम्हा ते पण पोरीसाठी. तुला आवडत नाही. मला नाही आवडत. मग या दोघी गोष्टीतून एक तरी ऍक्सेप्ट करावं लागेल तुला, एवढं लक्षात ठेव. कुठली गोष्ट ऍक्सेप्ट करू ते सांग पहिलं. तिला ऍक्सेप्ट करावं लागेल. मी तिला करणार नाही. आपण फ्युचर दुसरं- वहिनी ती. कोणती फ्युचर वहिनी? गेले उडात खड्ड्यात. का बरं? करू दे. मग तो मी गेला उडत खड्ड्यात. माझा बेवडा आहे, माझा बेवडा नाहीये तो. अरे 1 नंबरचा गंजडी इथं. अरे त्याच्यात माझे भांडण झाले होते ना, म्हणून त्यानं दारू पिली होती त्या दिवशी. हा, गांजा बी मारला होता तिने दुसऱ्या दिवशी. हे असं काही नाही. अरे, खोटं असं काही चल. नाही. मला नाही, मी आधीच सांगते तुला की घरात नाही पाहिजे मला, बस. का बरं? तू का बॉस आहे का? मी घरातली बॉस आहे, माझं चालते, माझ्या हा. मनावर आहे. आप्पा माझा हा. ऐकतात. मी घरातली राणी आहे. हा, सांगत होती ती ती कोण? तुझी दुसरी मैत्रीण. माझी दुसरी मैत्रीण. हा, कसं आहेस रे? पोरीच्या नांदी लागून बहिणीला पण विसरला. माझी मर्जी. मी तुझ्या खबरी कोणाकडून पण काढू शकतो. हा ना, अर्ध्या खबरी तर ती अर्धीच सांगते मला किती तू नखरेवाली इथं. मी नखरेवाली हा, आहे. मी बोलत नाही म्हणजे काय आणि फायदा तू उचलायचा नखरेवाली का? नाही का? तुझ्याकडून अरे पैसे मी सगळा उचलते. नखरा पुरवतो तिचा. आता पैसे- मी 500 रुपयाची मेकअप किट घेऊन आलो तिला, माहिती का तुला? माझ्यासाठी आणली का कधी? का बरं? काय संबंध तो माझा? थांब, तुझं जोडून देत नाही पाहिजे. का बरं? नाही जोडू देत, मला नाही आवडली. पाहिजे अंतर्यामी. हा, बस. जशी भटजी भविष्य पाहिल, कुंडली पाहिल, मग दोघांचं कुंडली जुळती का नाही पाहिल. अरे सोडा रे, बेकार चोट बंदे. तू मला भिकार चोट कसं काय बोलला? बेकार चोट म्हणजे तुझं थोबाडच तसं आहे ना. माझं थोबाड चांगला, हिरोईन सारखी दिसते मी. हा, माहिती आहे अप्सरा. हा, मग आहेस. शांत बैस. तू बावळट आहेस, मूर्ख, बी नकलीचा कांदा आहेस. माहितीये मला भिकार चोट नाही बोलायचं. हा, माहितीये तू किती. मला बोलू देत जा अगोदर. बोलू देत जा म्हणजे काय? ऐकायचं नाही, मग काही पण समजायचं आणि मोठा बोलायचं. मी आहे का तू आहे? असला तर असला, मला काय घेऊन देणार? अरे तू पाण्यासाठी बांधता तुम्ही. भांडू दे मग. तुला काय चाललं? बिचारीला- अरे तुला अक्कल आहे का थोडीशी? बिचारीचं पैसा सांगायचं. नाही, तोंड नाही, धड चालला त्या पोरीच्या हा, मागे. तुझ्या बॉयफ्रेंडचं बाय, अरे डुकरासारखं तोंड आहे त्याचं. असू दे, कसं असू दे, मला आवडला. मला आवडला ना, बस झालं. मला आवडला, बस झालं. मग ती पण मला आवडली ना, मग मला आवडली. ती आहेच नाही धड, ती आहेच नाही धड. समजलं का? ती आहेच नाही धड. काय कुणाची पोर आहेत तुम्ही? आप्पांची? हेच का संस्कार? लाजा वाटत नाही? खरे तुला काय वाटत नाही का? बहिणीशी म्हणतो तिला सांगा ना पहिले. तिला काय सांगायचं? तिला काय सांगायचं तू म्हणजे? मोठा आहे ना? मग त्या पोरीशी भांडायची काही गरज होती का तिला? अरे त्या पुरुषी भांडची, मग तुला कळत नाही का? तू मोठा नाही का? तो मला भिकार चोट बनला. लाज वाटते का तुला? अरे नालायक, प्रत्येक वेळेस तू तिच्याकडे भांडत असतो. तिला पहिले सांग. बहीण आहे ती, हे लक्षात ठेव. बहिणी म्हणजे काय बी करेल का? मग काय बी करेल म्हणजे? तिला पाहुणे आलेत आता, तुला माहिती का? पाहुणे आले ना, सोन्याहून पिवळं झालं. काढा कचरा घराच्या बाहेर. कचरा काढायला ती काही कचरती आहे कधी? कचरा नाहीये. अरे तिला जन्म दिलाय मी. मग जन्म दिलाय ना, मग तिला थोडस सांगायचं तू जरा सहन करून घे ना जरा हा, तिचं. सहन करून घे. ती शाळा करते, कॉलेज करते, तू काय करतो? नुसता मोबाईल बघत, तू मोबाईल बघत बसतो निस्ता, नाही का? हे ध्यान ठेव जरा तू. शेतीकडे जायचं नाही, काय नाही, इकडे तिकडे सब बोलत फिरतो, लाज नाही वाटत? इकडे शेती सगळी काय सगळं पडले तसंच, आणि तुम्ही मस्त इकडे कसा कसा मारता. मी आता अरे ती आज आहे उद्या नाही, हे तुला कळतं का? एकटाच आहे ना मुसळे तू इथं, कळतं तुला? मग तिला प्रेमाने समजायला गेलं. तिला प्रेमाने नाही, तू तिला प्रेमात घे. हा, तुमच्या सपोर्ट मुळे ती एवढी. माझ्या सपोर्ट, अरे मुलीला कोणाचा सपोर्ट असतो? बापाचा. ऐका बरोबर. बापाला मुलगी प्यारी असते, एवढं लक्षात ठेव. आता तिला जास्त आवाज करू नये, नाही रे 3 कान फडा ठेवल्या करणे. बंद कर तुझा आवाज. प्रत्येक वेळेस तिच्यावर कचा भांडत असतो तू, कळत नाही का तुला? जरा शेतीकडे लक्ष दे, थोडंफार इकडे जा, बघ तिकडे जाऊन कुठं काहीतरी कर. नुसता मोबाईल घ्यायचा आणि काहीतरी आपलं खेळत बसायचं, आणि तिच्यावर हुज्जत घालतो का तू? कळलं पाहिजे तुला. प्रत्येक वेळेस तिच्यावर भांडत असतो तू. माझी मला बोलायचं नाही, तू शब्द बंद कर. प्रत्येक वेळेस मी ती सांगते मला, कधी कधी मी सोडून देतो, जाऊ दे. तुम्ही दोघंच बहीण भाऊ भेटला का? कसं राहिलं पाहिजे? आई वडिलांचं नाव काढा. आई वडील कसे? आई वडिलांनी जन्म दिलेला आहे तुम्हाला, ह्या जन्माचं स्वार्थी करून घ्या. बाप थोडा चांगला आहे म्हणून बरे, दुसऱ्याची पोरं लोकांची गुरु वाटतात, ही लाज नाही वाटत तुम्हाला?
बघितलं ना बुटाने तोडाव्याशिवाय राहणार नाही तुला. तिला पण सांगून द्या. दे रे, तू पण नीट वाग. हा ना तरी तू पण तिला भांडू नको. माझी चुकी दिसती का ती? अरे ह्यांचं ज्ञान घ्या जरा. हे बघ कसे बसलेत. ही तुमच्यापेक्षा कितीतरी छोटी येत. ह्याचं ज्ञान आहे का तुम्हाला? ह्यांच्याकडे बघा. आपण माझं एकदा अरे पण तू ऐकून तर घ्या माझं. लक्षात ठेवा, तुम्ही मोठ्या बापाची पोरं ही लक्षात ठेवा. तुम्हाला ऐकून मिळतं खायला म्हणून तुम्ही जास्त शेपरलात. एकदा काहीतरी काम करायला शिका. बापाला जरा थोडं हातभार लावायला शिका. एकदा ऐकून तर घ्या. आम्ही हा, घाबरत बरं होतो. तुझंच होऊ दे आता. जे व्हायचं तुझंच होऊ दे. चल. ही कॉलेजला गेली हा आणि त्याच्यानंतर ती आरती आहे ना तिच्या सोबत भांडत होती. हा, घाबरत हा. वाटली बरं पाण्यासाठी. मग पाणी दिलं असतं तर काही झालं असतं का? बेटा ही तुझं गलत वाटत नाही का तुला? तिनं पाणी नाही दिलं, मी तिला पाणी मागितलं, तिनं पाणी नाही दिलं. आपल्या अच्छा, तिथून तिने- पाणी घेऊन हा, जाते ती. आपल्या इथून पाणी घेऊन जाते. आपल्या तिथून पाणी घेऊन जाते आणि मला पाणी पण नाही दिलं तिनं. त्या दिवशी पण ताण तिने लागली पाणी होती. द्यायला पाहिजे होतं. हे पाण्यासारखं पवित्र नाही. हा. हे तिने लक्षात घ्यायचं होतं. तू भांडायची गरज काय होती बेटा? मग मी तेच सांगत होतो ना तिला कधीपासून. तुम्ही डायरेक्ट आले आणि माझ्यावर बोलू लागले. मग बरोबर आहे ना. प्रत्येक वेळेस. अरे 2 मिनिटं ऐकू ना. तुम्ही दोघच बहीण भावंड आहेत हे लक्षात ठेवा आधी. मग मी तिला तुमची आई आणि बाप राम राम राबतात. तुम्हाला आयतं खायला काय? मुलांनी कसं वागलं पाहिजे हे आपण ठरवा. ऐका माझं. अरे तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्याच्या मुलांनी आई बापाला सहकार्य करायचं नाही मग कोणाला करायचं हे लक्षात ठेवा का नाही? बरं तुझं म्हणणं काय सांग मला आधी. ती आरती काही त्याची मैत्रीण नाही, त्याची हे आहे काय गर्लफ्रेंड. गलत? अरे तू काय करतो? म्हणजे तुझी मार काय आणि तू करतो काय? इकडे शेतीत इकडे तिकडे 1 रुपया कमवायची तुला अक्कल नाही आणि गर्लफ्रेंड पाया निघालास. लाज वाटत नाही तुला? तिने कधी बघितलं मी? ती माझी गर्लफ्रेंड आहे. अरे तिने कधी बघितलं? तिने बघितलं म्हणून सांगितलं नाही. तिने बघितलं म्हणून मला सांगितलं तू का उचलली झपकी लावली टाळ्याला? नाही. नाही, मी तिच्यावर विश्वास ठेवू शकतो. हा ना. अरे तू सगळ्यामध्ये जाऊ तिकडे कसा इकडे तिकडे फिरतो तेव्हा विचार विश्वास आहे ना. मग मला काय गळ्यात काय कशाला ठेवलं? मला अजून कोणी तुझं काय सांगू दे नाही. तुला नाही बुटाने सोडला तर माझी अवलाद नाही अप्पाची. काय तुझं लय झालंय. मला लय ऐकाय मिळत आहे तुझं. आता ऐकायला मिळालं तर घरातून मिळालं. हे काय करायचं मी? हा तुझी उमर आहे? तुम्ही बघितलं? लग्न करायची तुझी उमर आहे का? उद्या तुझं लग्न लावून देतो. तुम्ही बघितलं का डोळ्यांनी ती आरती मग माझी girlfriend आहे तर? अरे माझं ही दिल का तुकडा आहे तो. हाय, मी बघितलं. हाय, मला माझा दिल का तुकडा आहे. बापाची कधीही मुलीवर माया असती ही लक्षात ठेव. एक पाहिजे होतं मला. हा. एक पाहिजे होतं. असं- मग? हा. तू काय कमावतो रे? वावरात गेलाय कधी एक तू ही करायला 12 मोडायला? अरे शेतकऱ्याचे पोरं तुम्ही शेतकऱ्यासारखं वागा हे लक्षात ठेव तू. आणि कसा भांडायचं एकामेकाला. दिवसभर मोबाईल बघत बसायचं. दुसरं काय काम आहे तुझ्याकडे? बापाला हातभार लावायचा नाही काय नाही. शेतीत कुणी जात नाही. इकडे तिकडे जात नाही तुम्ही. हे चांगलं कर. चांगले संस्कार आम्ही तुला दिल्यात आई वडिलांनी हे लक्षात ठेव. शिक्षण तरी पूर्ण केलं का त्यानं स्वतःच? काय केलं मला तर सांगतो. मी पास झालो. मी पास झालो. हे बघ चोंबडी कशी बोलती. अरे चोंबडे म्हणजे ती खरं बोलती. चोंबड्या. खरं बोलती. ती खरं बोलते. खोटं बोलणार नाही. माझी लेख आहे ती. मी शिकली, तू शिकला का? ती किती शिकली रिकामं काम बघ? फक्त. तिचे तोंडून ऐकून घे किती शिकली तू. ग्रॅज्युएशन कम्प्लीट बालवाडी नापासच आहे तसा. तू 12वी फेल आहे. अरे तू 12वी फेल आणि आम्हाला काही ज्ञान सांगतो रे तू? 12वी फेल माणसाने ज्ञान कोणाला सांगू नये हे लक्षात ठेव. तिला पाहुणे आलेत आता काय करणार आम्ही? काय बी करा मला काय सांग. हा तू काय हातभार लावणार का नाही तिच्या लग्नाला कुठं? मला तर चांगलं आहे ना. घरातला कचरा बाहेर. अरे वा 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 कचऱ्यात आहे का जलमलेली? अरे कचऱ्यात कोण जलमतं लक्षात ठेव. असं बोलते. आप्पांची मुलगी ती लक्षात ठेव. ती वाया जाणार पिल्लू नाही. तूच लक्षात ठेव. होला इकडे नाही तिकडे फिरतो दुनियेत फिरतो आणि मला शिकवतो का तू? कसं वागायचं हे तुम्ही ठरवावं. तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत. शेतकऱ्याच्या पोरांनी शेतीत थोडस काम केलं पाहिजे. का करू शकत नाही मी? तिचा विषय वेगळा आहे रे. आता तिला पाहुणे यायचे उद्या तिचं लग्न होणार काय करणार? बरं जाऊ दे आता याच्या पुढे नाही भांडणार. हा सॉरी म्हण दिला. सॉरी म्हण.
सॉरी बोलते का तो? बहिणीची इज्जत पण नाही करत.